गाइस, तर आज आपण बनवणार आहे टेस्टी स्मूदी, ती पण घरच्या घरी. तर बघूया आपण कशी स्मूदी बनवतो. तर आहे ना, आपल्याला आहे ना चॉकी लागणार आहेत. हे बघा, मी 2 चॉकी घेतले आहे. या बड्या साईजच्या म्हणजे मोठ्यावाल्या आहेत, जाईंटवाल्या. त्या 5 रुपयाला भेटतात. तर मी 2 घेऊन आले. आणि दूध घ्यायचं आहे आपल्याला ग्लासभर, थंड गरम कोणतं पण. आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि साखर घ्यायची. तर मग आपल्याला ना एक वाटी लागणार, तर मी वाटी घेते. हॅलो गाईस, तर आज आपण बनवणार आहे टेस्टी स्मूदी, ती पण घरच्या घरी. फक्त आणि फक्त 3 आयटम, 3 म्हणजे 4 आयटम. तर मग मी तुम्हाला ते आयटम सांगते. तर आपण घेतलेली आहे थोडीशी साखर, 2 चॉकी या जाईंटवाल्या. तुम्हाला जर स्मॉलवाल्या 2 रुपयावाल्या घ्यायचे असेल तर त्या पण घेऊ शकता. 1 ग्लास दूध आणि अर्धा ग्लास पाणी, अर्धी, आणि एक वाटी घ्यायची. तर मग वाटीमध्ये आपण आधी आहे ना पहिलं थोडंसं पाणी टाकूया, दूध टाकूया, सगळंच टाका. मग आपण ग्लासामध्ये घेऊया, कारण की आपल्याला म्हणजे ह्याच्यात थोडंसं मिक्स करायला आसान आहे. तर मग दूधमध्ये काय साय वगैरे असेल तर मग ती मिक्स करून घ्या सांगते. तर मग आता आपल्याला दूधमध्ये हे चॉकी टाकायचे. तर मग हे चॉकीला कट करूया. या खूप टेस्टी असतात चॉकलेटच्या. आता मी दूधमध्ये टाकते. तर मग ना मी फ्रीजमध्ये ठेवलेली. तुम्हाला जर मेल्ट करायची असेल हिला, तर मग तुम्ही मेल्ट पण करून त्याच्यात टाकू शकता. म्हणून मग कडक झाली अशी. ही स्मूदी बनवायला खूपच इझी आहे. असं सगळं टाकून घ्यायचं. आणि हे जाईंट जे आहेत ना, जाईंट चोको ते तुम्हाला 5 रुपयाला भेटतात. तर मग मी 2 घेतलेले आहेत. असंच काही इश्यू नाही की हे जाईंट आहेत म्हणून महाग भेटते. आणि या छोटी पोरं पण बनवू शकतात. मी बनवते म्हणजे माझ्यापेक्षा छोटी असून किती पोरं असते. तर मग हे उरलेलं साठवून घेते. गाईस, आपल्याला ना त्याच्यात साखर टाकायची आणि पाणी टाकायचं. आता आपण आहे ना त्याला थोडा वेळ ठेवूया, म्हणजे ती जी चॉकी होती ती मेल्ट होईल. बाय. आणि टेस्ट करताना सुद्धा व्हिडिओ येणार आहे हा.